विस्तारित स्तरावर रेशीमची शेती। रेशीमची कपड्याची राणीला भारत देशात प्रत्येक कुटुंबात विशेष प्रकारचे महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे। भारत हा असा विभिन्नता असलेला देश आहे की जेथे सगळ्या चारही प्रकारच्या व्यावसायिक प्रकारचे उत्पादन केले जाते। ते आहेत मलबरी, टसर, एरंडी, एरी आणि मुगा। नैसर्गिक पद्धतीने रेशमाने उत्पादन मजुरीवर आधारलेल्या तसेच काम करण्याची पद्धत ही शेतीवर आधारित असा कुटीर उद्योग आहे जो 70 लाखापेक्षा जास्त ग्रामीण विभागातील लोकांना रेशमाचे उत्पादन तसेच त्याला जोडलेल्या विविध प्रकारच्या काम करण्याच्या पद्धतीचा वापर करून जीवन जगण्याचे त्यांना प्रोत्साहन मिळते। शेतीचा विस्तारित कृषी दैनंदिन रोजच्या विविध कामाच्या आधारावर रेशमाचे उत्पादन गरिबी दारिद्र्य संपवते। खेडे विभागातील रोजगारावर संबंधी आणि खेड्यातील अर्थव्यवस्थेचे पुनर्निर्माण करण्यासाठी एक प्रभावपूर्ण साधन मानले जाते। जगामध्ये रेशीमचे उत्पादन करणाऱ्या देशात भारताला दुसऱ्या नंबरचे स्थान प्राप्त आहे। आपल्या देशात 19,500 मेट्रिक टन कच्चे रेशमाचे उत्पादन होते। त्यामध्ये 17,250 मेट्रिक टन मलबरी रेशीम, 2,400 मेट्रिक टन एरंडी रेशीम, 6,090 मेट्रिक टन टसर रेशीम, 100 मेट्रिक टन मुगा रेशीम उत्पादन मिळालेले आहे। बाजारपेठेत ग्राहकांच्या आवडीनुसार परंपरागत जास्त वजनाचे हातमाग साड्यांच्या पेक्षा जास्त वेगळ्या पद्धतीच्या हलक्या तसेच कमी वजनाच्या साड्यामध्ये परिवर्तित होत आहे। ग्राहकांच्या आवडीप्रमाणे त्यांची पसंत नापसंत पूर्ण करण्यासाठी रेशमाचे उत्पादनाच्या विविध योजनेनुसार त्यात पुन्हा दिशा निर्देशन घडवून आणण्याचे जरुरी आहे। बहुरंगी रेशीम धाग्याच्या यंत्रमाग बुनकर आयात केलेल्या दुबार रेशीमला जास्त पसंत करतात, कारण त्याची उत्तम गुणवत्ता, धाग्यात असलेल्या सारखेपणा, कमी नुकसान करणारा त्याचप्रमाणे कमी गोंद असलेला धागा। घरगुती वापर तसेच निर्यात करण्यासाठी उत्तम दर्जाचे रेशीमची मागणी सतत वाढत आहे। त्याच प्रकारे मूल्यवर्धक रेशमाचे उत्पादन करून निर्यात केले जाते। दरवर्षी आमच्या देशात 28,500 मेट्रिक टन कच्च्या रेशीमची आवश्यकता आहे। जेव्हा आमचे घरगुती वापरासाठी तसेच मूल्यवर्धक रेशमाचे उत्पादन करण्यासाठी सतत रेशमाची वाढ होत आहे, त्याचा विचार केल्यास चांगली गुणवत्ता असलेल्या रेशमाचे उत्पादन केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। भारतातील यंत्रयान आणि कापड उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त उत्तम दर्जा असलेल्या द्विप्रज रेशमाची मागणी पूर्ण करण्यासाठी गरज आहे। चांगल्या उच्च दर्जाच्या रेशमाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे। यामुळे आमच्या देशामध्ये दर्जेदार रेशमाचे उत्पादन वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। घरगुती विणकराची उच्च गुण असलेल्या रेशमाची मागणी पूर्ण करण्यासाठी विस्तारित स्तरावर द्विस्पज कोसाची उत्पादन वाढवणे तसेच स्वचलित आणि बहुधैर्य धाग्याचे यंत्राचा उपयोग करून उच्च गुणवत्तापूर्ण रेशमाचे उत्पादन करणे अति आवश्यक आहे। भारत सरकारच्या स्वाधीन केंद्रीय रेशीम मंडळाच्या अनुसंधान संस्थांमध्ये द्विप्रज रेशीमाच्या किड्यांची विविध संकर प्रजातीचा विकास केला आहे, जो विजेवर चालणारे यंत्र आणि जलद गती असलेले शटल रहित निमजो आवश्यकतेनुसार 3A ते 4A ग्रेडच्या रेशमाचे उत्पादन करू शकतो। मुख्य उत्पादक राज्य कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच जम्मू काश्मीर या सगळ्या राज्याचे द्विप्रज रेशमाचे उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना कार्यरत आहे। रेशीम उद्योगाच्या विकासाच्या उद्देशाने केंद्रीय रेशीम मंडळ वेगवेगळ्या राज्याच्या रेशीम विभागाच्या सोबत मिळून द्विप्रज रेशमाचे उत्पादन वाढवण्यासाठी विकास कार्यक्रम योजना कार्यरत आहे। विकास केंद्रीय रेशीम मंडळाच्या अनुसंधान संस्थानाच्या द्वारे विकास करण्याकरिता
नवीन प्रौद्योगिक अनुप्रयोग पॅकेजने रेशमाचे उत्पादन आणि रेशीम उद्योगाचे परंपरागत कुटीर उद्योगाला एक लाभदायक, व्यावहारिक, आधुनिक बदलण्याकरिता महत्त्वाची भूमिका केली आहे. आधुनिकताच्या काळात रेशीम उत्पादनाच्यासाठी आधुनिक तसेच यंत्राचा प्रयोग करून कोशाचे पीक सुव्यवस्थित झाले आहे आणि माणसाची मेहनत कमी झाली आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणावर रेशीम उत्पादनाची संभावना वाढली आहे. भूतकाळात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या पुष्कळशा शेतकऱ्यांना कृषी व्यवसायाच्या तुलनेत रेशमाची उत्पादनाचे जास्त लाभ झाला आहे. अर्धा एकर सिंचित आणि 1 एकर पावसावर आधारित शहतूतच्या बगीचात रेशमाचे उत्पादन एक लाभ देणारा व्यवसाय मिळाला आहे. त्यामुळे दरवर्षी 20,000 रुपयेपासून तर 25,000 रुपयेपर्यंत लाभ मिळाला आहे व त्यामुळे मिळकत निधी आहे. त्या व्यतिरिक्त हे मानतात की मोठ्या स्तरावर रेशमाचे उद्योग अपेक्षेपेक्षा जास्त लाभ देणारे आहे. रेशीम उत्पादन जास्त प्रमाणात मध्य तसेच सीमेच्या शेवटी शेतकऱ्यांची मिळकत आणि दैनंदिन जीवन मुख्य मार्ग आहे. तर अशा शेतकऱ्यांना शहतुतीच्या बगीचाचे क्षेत्र अर्ध्या एकरने वाढवून 2 एकरपर्यंत आणि बहुसंख्य शेतकऱ्यांना त्यामुळे जास्तीत जास्त जमिनीवर शहतुतीचे उत्पादन करतात. आजच्या तारखेला देशात 700पेक्षा जास्त मोठ्या रेशीम उत्पादक आहे. पुष्कळशे शिकलेले युवक जसे डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक आणि उद्योगपती विस्तारित स्तरावर रेशमाचे उत्पादन पद्धती आपलीसी करून समोर आलेले आहेत. स्वचलित धागाकरण, बहुधोरणीय धागाकरण आणि फिलेचेअर जशा कारखान्यात उन्नती प्रकारच्या कोशाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे, ज्याचे उत्पादन केवळ व्यापक स्तरावर रेशीम उत्पादन पद्धतीने संभव आहे. लहान आणि मधले शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे मोठे शेतकरी आणि उद्यमी जमीन, मेहनत आणि धन जशा संसाधनाच्या प्रभावामुळे आणि सफलतेचा उपयोग करत आहे. औसतन एक शेतकरी प्रत्येक महिन्याला 1 कोशा शेतीचे पालन करतो. 100 रोगमुक्त चक्टो 75 किलोग्राम जास्त कोशाचे उत्पादन प्राप्त करतो. पूर्ण देशभर शेतकरी रेशीम शेतीपासून नियमितपणे प्रत्येकी दर महिन्यात मिळकत होते. 1 एकर शहतूत बगीचातून त्यांना प्रत्येक वर्षी 1 लाखापासून 1.5 लाखापर्यंत मिळकत प्राप्त होते. 2 एकर लाल दोमट जमिनीमध्ये शहतुती V1 प्रजाती जगवून प्ररोह पद्धती आणि शहया कीटनपालन पद्धतीने शंकर प्रजातीच्या 3000 रोगमुक्त चक्टोच्या कीटपालन केल्यामुळे 1-2 लाख रुपयाची वार्षिक उत्पन्न मिळवू शकतो. पुष्कळचे असे बदल घडत राहणारे कारण आहे की ज्याला विविध वेगळ्या पद्धतीत परिस्थितीत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सुरुवातीस आम्ही 1 एकर जमिनीत रेशीमचे उत्पादन करीत होतो. हे फायदेशीर असल्यामुळे आम्ही तुतीच्या बागीच्या क्षेत्रफळ 3 एकरपर्यंत वाढवली आणि दरवर्षी तुतीचे उत्पादन 12 वेळा प्राप्त केले. त्याप्रमाणे प्रत्येक महिन्यात 250 ते 300 रोगमुक्त किड्याचे कीटपालन करीत आहोत आणि 100 रोगमुक्त अंड्यापासून 80 ते 95 किलो कोशाचे उत्पादन मिळाले. आम्ही जे दुसरे फसल उत्पादन करीत होतो त्यांच्या तुलनेत रेशमी उत्पादन जास्त फायदा आहे. पहिले आम्ही मकई, टमाटर, कांदे, धान इत्यादी उत्पन्न घेत होतो. त्यामध्ये कधी फायदा होत असे, आम्ही कमी खर्चात पण नुकसान होत असे. नारळाची शेती पाण्याची समस्या असल्यामुळे आम्ही करू शकत नव्हतो. आता दर महिन्याला सतत लाभ कमवत आहोत. ह्या कारणामुळे आम्ही रेशीमाचे सतत उत्पादन करीत आहोत आणि भविष्यात काम करणार आहोत. खालील वेळापत्रक प्रमाणे हे समजले गेले आहे की दक्षिण राज्यात विस्तारित स्तरावर रेशीमचे उत्पादन व्यावसायिक आणि व्यापारिक प्रमाणावर साध्य आहे.
इथे विस्तारित स्तरावर रेशीमचे उत्पादनवर जुडलेल्या विविध कार्यक्रम सफलतापूर्वक परिपूर्ण करण्यासाठी सांगतात. जागेची निवड. सिंचन बगीचा बनवण्यासाठी एकसारखी जमीन उपयोगी आहे. भुसभुशीत, दमट, वाळू मिश्रित, लाल माती, चिकनी, दोमट मृदा तुतीचे उत्पादनाच्यासाठी आदर्श आहे. 6.5 ते 7.5 pH ची मृदा अनुकूल आहे. एकीकृत पोषणाचे प्रबंध मृदाची उपज करत स्थापन करण्याकरिता सहाय्यक होते. शहतूतच्या उच्च जाती. शहतूतच्या उच्च जाती जसे S36, S54, S13 आणि V1 पौधारोपणचा प्रयोग, कंपोस्ट, रासायनिक खाद्य आणि चांगल्याचा उपयोग करून प्रत्येक वर्षी 1 हेक्टर जागेत शहतूत पानाच्या उत्पादनात मध्ये 15,000 किलोग्राम ते 45 किलोग्रामची उत्पादनात वाढ केली जाते. विस्तारित स्तरावर रेशमीचे उत्पादन पद्धतीमध्ये तुतीच्या बगीचाची देखभाल करण्यासाठी पूर्ण वर्षभरात पाण्याची गरज जरुरी आहे. ओपन पराग सिंचन पद्धतीचे तुतीच्या बगीचाला देखरेख करण्याकरिता सहाय्यक होते. तुतीची लागवडची देखभाल. चॉकी कीट नरम, कोवळे आणि पौष्टिक पाने किड्यांना आवडतात, जे तुतीच्या झाडांच्या वरच्या भागावर राहतात. असे गुणकारी पानाची पूर्णतेसाठी वैज्ञानिकद्वारे उचित फांदा कापून रासायनिक खत तसेच उर्वरिक प्रयोगाची उत्पन्न होते. उर्वरकोच्या प्रयोग बगीचाच्या स्थापनेच्या 6 महिन्यानंतर करायला पाहिजे. बगीचाच्या देखभालीसाठी प्रत्येक वर्षी 1 हेक्टर बगीचात 40 मेट्रिक टन शेणखत 2 सारख्या प्रमाणात वाटून 2 वेळा प्रयोग करायला पाहिजे. चॉकी तुतीच्या बगीच्यात चौकोनी अंतरावर झाडाची लागवड करायला पाहिजे. त्यामुळे भरपूर ऊन तसेच व्यवस्थित वायुप्रवाह व्यवस्थित पाण्याचे उत्पादन करू शकतो. रोगमुक्त बियाणे आणि चॉकी कीटकांचा नियंत्रण. सफलतापूर्ण कोसा उत्पादनात स्वस्त आणि रोगमुक्त बियांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण रोगमुक्त बियांचे नियंत्रण मान्यता प्राप्त बियांचे उत्पादन केंद्रापासून करायला पाहिजे. रेशीम कीटकांचे पहिल्या 2 व्यवस्थाचे कीटपालन चॉकी कीटपालन म्हणतात. चॉकी कीटपालन एक वेगळ्या घरामध्ये अनुकूल आणि स्वस्त वातावरणात पौष्टिक पानाचा आहार कीटकांना खायला देऊन ते काम करू शकतो. चॉकी कीटपालन कोशाच्या सफलतापूर्व उत्पन्न सुनिश्चित करीत असतात. चीन आणि दुसऱ्या रेशीमचे उत्पादन करणाऱ्या देशात 90% जास्त शेतकरी व्यापारिक चॉकी कीट पालन केंद्रापासूनच चॉकीची कीट मिळवता येऊ शकते. जरी आपल्या देशात केवळ 15 ते 20% शेतकरी चॉकी कीटकाचा प्रयोग करतात. विस्तारित स्तरावर रेशमाचे उत्पादन करणारे शेतकरी आपली वेळ आणि मेहनत वाचवण्यासाठी व्यावसायिक चॉकी कीट पालन केंद्रातून 8 ते 10 दिवसात जुने चॉकी किट मिळवू शकतो. कर्नाटकमध्ये बंगारपेठ तालुक्याच्या स्वाधीन काराहल्लीमध्ये चॉकी कीटपालन केंद्राचे संपादक श्री रघुपती गौडा यांचे म्हणणे, आम्ही 5 वर्षाच्या पूर्वी चॉकी कीटपालन सुरू केले होते आणि तेव्हापासून ते फायद्याचे आहे. केंद्रीय रेशीम बोर्ड आणि राजकीय रेशीम विभागाद्वारे प्रदान उन्नती तंत्र आणि कुशल मार्गदर्शनाने आपल्या आर्थिक परिस्थितीत निरंतर सुधारणा होऊन राहिली आहे. 11व्या योजनेच्या अंतर्गत देशभरात 700 पेक्षा जास्त व्यापारिक कीटपालन केंद्राची स्थापना करण्याकरिता सहायता दिली आहे. चॉकी कीटपालन केंद्राची स्थापना. चॉकी कीटपालन केंद्रापासून निर्माण केंद्रीय रेशीम बोर्ड आणि राजकीय रेशीम विभागाच्या द्वारा केल्या गेलेल्या मापदंडाच्या अनुसार केले पाहिजे. मेजावर कीटपालन करण्यासाठी कीटपालन घरात 2
3 खोल्यांची व्यवस्था असायला पाहिजे. विसंक्रमण आणि स्वस्थ वातावरण. सफलतापूर्वक कोशाचे उत्पादन करण्यासाठी कीटपालनाचे घर, अवजार आणि उपकरणाचे विसंक्रमण तसेच स्वच्छतेची आवश्यकता असते. बॅक्टेरिया, बुरशी तसेच मायक्रोस्पोरिडिया रेशमाच्या किड्यांना प्रभावित करतात. हे रोगांचे जंतू रेशीम कीटकांना वेगवेगळ्या रोगांनी प्रभावित करते. त्या कारणाने कोशाचे उत्पादन प्रभावित होते. प्रौढ कीटकांचे पालन. 3ऱ्या अवस्थेपासून 5व्या अवस्थेपर्यंत रेशमाचे कीटपालनाच्या प्रौढ कीटक पालन म्हणतात. प्रौढ रेशमाचे कीटकांचे पालन वेगळ्या आणि मोकळ्या हवेशीर घरात केले जाते. 1 एकर तुतीच्या बगीच्यासाठी 60 बाय 20 आकाराचे कीटपालन घराची आवश्यकता असते आणि त्यात एका वेळेत 300 रोगमुक्त चकतेचे कीटपालन केले जाऊ शकते. प्रौढ कीटपालनाकरिता 24 ते 26 सेंटीग्रेड तापमान आणि 65 ते 70% आर्द्रता आवश्यकता असते. कीटपालन घर पूर्वेला मुख्य असायला पाहिजे. तसेच त्याची उंची 10 ते 12 फूट तसेच सरळ उजेडाच्या प्रभावाने त्याला आपण वाचवू शकतो. चारही भागातून 5 ते 7 फूट चौरस वरांडा असायला पाहिजे. शय्या किड्यासाठी उचित अंतरुण असायला पाहिजे. रोगापासून वाचवण्याकरिता विनोन्मोचनच्या नंतर अंथरूण संक्रमण जंतुरहित करायला पाहिजे. ओव्हर आणि मोल्ड अवस्थेच्या वेळेत सशय्या संक्रमण होणार नाही त्याकरिता औषधाचा प्रयोग करू नये. कीटकपालन घरामध्ये हवेचा संचार करण्याकरिता खिडक्या तसेच बाहेरचा उजेड चेन्याकरिता उघडझाप करणारे रोशनदानाची व्यवस्था करायला पाहिजे. उधळी, किडे, माशाचा प्रभाव व्हायला नको त्यासाठी व्यवस्था करायला हवी. कीटपालन घराच्या मुख्य दरवाजावर प्रवेश दरवाजाचा बनवायला पाहिजे. आंध्र प्रदेशच्या विकोटा जिल्ह्याच्या स्वाधीन मिट्टूर ग्राम द्वीपरज रेशीम शेतकरी श्री ईश्वर मूर्तीचे म्हणणे. मी 8 एकरच्या तुतीच्या बगीच्यात प्रत्येक वर्षी 11 ते 12 कोशाची शेतीचे उत्पादन करीत आहे आणि प्रत्येक महिन्यात 1000 रोगमुक्त चकते कीटपालन करतो. मी 100 रोगमुक्त चकते 70 किलोग्राम कोशाचे उत्पादन करतो. शेती दिनचर्याचे यंत्रीकरण. तुतीच्या शेतीसाठी जास्तीत जास्त मजुराची आवश्यकता असते. जर संचालन वेळ आणि मजुरांची आवश्यकता कमी केली गेली तर तुतीच्या शेतीवर होणाऱ्या खर्चात महत्त्वाची कमी आणू शकतो. जमिनीच्या खोलवर जुताईसाठी सबसॉइलर तसेच चिंजाल जशा यंत्राचा उपयोग करू जाऊ शकतो. तुतीच्या कलमा तयार करण्यासाठी केंद्रीय रेशीम उत्पादन अनुसंधान तसेच प्रशिक्षण संस्थान म्हैसूर द्वारा विकसित मशीनचा प्रयोग करू शकतो. ही मशीन 0.5 हॉर्स पॉवरच्या 1 फेसवाली AC मोटरच्या द्वारे काम करते. ह्या मशीनला संचालन अत्यंत सरळ आहे आणि त्या मशीनला दररोज 8 तासच्या वेळात 12,000 ते 16,000 कलम तयार केली जाऊ शकते. केंद्रीय रेशीम उत्पादन तसेच प्रशिक्षण संस्थान म्हैसूर मध्ये झाडाची कापणी, पानाची कापणी, त्यावर संक्रमण न होणारे औषधीच्या शय्यावर छिडकाव करण्याच्या हेतूने यंत्र विकसित केले जाते. म्हैसूरद्वारा विकसित कोसामुळे प्लास वेगळे करायचे यंत्राच्या उपयोगाने मजुरांची आवश्यकतेत महत्त्वपूर्ण कमी आली आहे. तामिळनाडूमध्ये उडमलपेटचे द्वीपरज रेशीमचे उत्पादन श्री वासुदेव रावकुमारचे कथन. मी एक शेतकरी परिवारातील आहे आणि सिव्हिल अभियांत्रिक मी स्नातक आहे. मी प्रत्येक महिन्यात सुमारे 1000 रोगमुक्त चकते कीटकांचे कीटपालन करतो आहे आणि प्रत्येक महिन्यात 75,000 ते 80,000 रुपयेपर्यंत आर्थिक प्राप्ती होते. व्यापक स्तरावर रेशीमाच्या कीटपालन उत्पादनासाठी राज्य सरकारच्या द्वारे सबसिडी किमतीवर भुरा कटर, पॉवर टिलर, स्प्रेअर, टी फ्लोसिंग मशीन, कोसा हार्वेस्टर
आणि इतर यंत्राची आपूर्ती आणि त्यांचा उपयोग करून मजुरावर निर्भरता थोडी कमी झाली. तरी पण आम्ही मजुरीवर होणाऱ्या खर्चात थोडी कमी करून जास्त लाभ मिळवू शकतो. मोठे रेशीमाचे उत्पादक आणि स्वयंचलित धागाकरण इकाईच्या मध्य अनुबंध. भारत सरकार केंद्रीय रेशीम बोर्डच्या द्वारे जारी उत्प्रेरक विकास कार्यक्रम योजनेच्या द्वारे रेशीम उद्योगाच्या उन्नतीसाठी बहुधोरणीय धागाकरण इकाईओ तथा स्वयंचलित धागाकरणे तसेच 2 स्वयंचलीय धागाकरण इकाईओच्या स्थापन केली गेली आहे. 400 सिरे असलेली स्वयंचलित धागाकरण इकाई 2 शिफ्टमध्ये काम करीत असतात. वर्षभरात 34,000 किलोग्राम कच्चे रेशीमाचे उत्पादन करण्यात सक्षम आहे. 11व्या योजनेच्या अंतर्गत 8 ते 10 स्वयंचलित इकाईओच्या स्थापनेसाठी आर्थिक आणि अभियांत्रिकी सहाय्यता देत आहेत. स्वयंचलित धागाकरण इकाई वर्षभरात 34,000 किलोग्राम कच्च्या रेशमीचे उत्पादन करण्याकरिता सुमारे 218 मेट्रिक टन द्विप्रज कोशाचे उपयोग करतात. या प्रकारामुळे प्रत्येक स्वयंचलित धागाकरण इकाई 300 ते 350 रेशीम शेतकरी यांना कोशाची विक्री करण्यात सहायता ठरते. लागोपाठ उन्नत कोशाची आपूर्ती सुनिश्चित करण्यासाठी स्वयंचलित धागाकरण इकाई मोठ्या रेशीम उत्पादकाच्या सोबत अनुबंध करतात. या रेशीम शेतकऱ्यांना उन्नत तुतीची विविधता तसेच मान्यताप्राप्त चॉकी कीटनपालन केंद्रातून चॉकी कीटचा प्रबंध करण्याकरिता सहायता देऊ शकतात. त्यांच्या सोबत इकाईचा आपल्या निपुण अभियांत्रिकी कर्मचारीच्या सहाय्याने त्यांच्याद्वारे तुतीची लागवड करण्याकरिता खोली आणि बगीचाची योजना, रेशीम कीटपालन कार्यक्रम, रोग आणि कीटकाचे प्रबंधन, उन्नत चंद्रिकावर कोसा निर्माण तसेच कोसा एकत्र करणे या सगळ्या रोजच्या दिनचर्यावर शेतकरी व त्यांना मार्गदर्शन करू शकतात. कोशाची स्वच्छ विण करण्याकरिता गुणवत्तेवर आधारित मूल्य प्रणाली आपण आत्मसात करू शकतो. स्वयंचलित धागाकरण इकाईओ आणि मोठे रेशीम शेतकऱ्यांच्या मध्ये अनुबंध सहजीवी आणि दोन्ही पक्षासाठी उन्नतीशील आहे. केंद्रीय शोषित विकास उपक्रमाच्या अंतर्गत केंद्रीय रेशीम बोर्ड उत्प्रेरक विकास कार्यक्रमाचे राजकीय रेशीम विभागाच्या सोबत मिळून कार्यमग्न करीत आहेत. अनुसंधान संस्थांच्या द्वारे विकसित नवीन विकासशीलच्या द्वारे प्रचार तसेच प्रसारासाठी उत्प्रेरक विकास कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण योजना आहे. उत्प्रेरक विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत या दैनंदिन वेळापत्रकाच्या द्वारे सहाय्यक पॅकेज उपलब्ध आहेत. तुतीच्या बगीचाची स्थापना करण्यासाठी सहायता, सिंचन करण्यासाठी पाण्याची संचय आणि उपव्यय तंत्राची सहायता, कीटकपालनासाठी उपकरण आणि उन्नत चंद्रिकाओ शेती यंत्राची आपूर्ती, द्विप्रज बीजक कोशाचे उत्पादनासाठी गुणवत्ता संक्रमणहारी औषधी आणि दुसरे पिकाचे संरक्षण उपाय करण्यासाठी सहायता, कीटनपालन, घर चाकी, बगीचाची रखरखाव चाकी, कीटपालन केंद्राची स्थापना आणि कीटनपालन उपकरणाची सहायता, फसल विमा सहायता, जैविक उत्पादन केंद्राच्या स्थापनेच्या हेतूने सहायता, शेतकरी प्रशिक्षण हेतूने सहायता, सेरिकल्चर पौली क्लिनिकची स्थापनेच्या हेतूने सहायता, स्वयंचलित धागाकरण इकाईओ त्यांची स्थापनेच्या हेतूने सहायता. तामिळनाडूच्या उडमलपेटमध्ये हनीबी कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रामराज यांचे कथन. हनीबी कॉर्पोरेशनच्या जवळ 36 लाख रोगमुक्त चकते उत्पादनाची क्षमता आहे. चॉकी कीटपालनासाठी चॉकी कीटपालन केंद्राच्या जवळ 20,000 वर्ग फीटचे भवन निर्माण क्षेत्र आहे. शेतकरी 1 अथवा 2 एकर 300 किसान 3 सेड एकर जमिनीत रेशमाचे उत्पादनासाठी विकसित केले जाईल
आणि त्यात आम्ही 150 मेट्रिक टन कच्च्या रेशीमचे उत्पादन करण्यासाठी योजना बनवत आहेत. लगभग 800 शेतकरी ह्या परियोजनेने लाभान्वित होतील. व्यापक स्तरावर रेशीम उत्पादन पद्धती आर्थिक आणि व्यावहारिक आहेत, तसेच व्यापारिकतेवर संभव आहेत.